ज्या घरात आपण राहतो त्या घरासाठी आपल्याला सरकारला कर द्यावा लागतो, मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स। आणि बऱ्याच शहरांमध्ये आता तो प्रॉपर्टी टॅक्स लोकांना मिळायला सुरुवात झाली आहे। काही ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने पोहोचतात तर काही ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने। त्याचप्रमाणे जर तुम्हाला माहिती नसेल तर हा प्रॉपर्टी टॅक्स म्युनिसिपालिटीत किंवा नगरपालिकेत जाऊन न भरता तुम्हाला ऑनलाईन सुद्धा भरता येतो। आता तो भरायचा कसा आणि तो जर तुम्ही ऑनलाईन भरणार असाल तर त्यामुळे तुम्हाला 200 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो। म्हणूनच जर जमत असेल तर प्रॉपर्टी टॅक्स हा ऑनलाईनच भरा आणि तो वेळेच्या आत भरा। आता ऑनलाईन प्रॉपर्टी टॅक्ससाठी महत्त्वाचं काय असतं तर तुम्ही कोणत्या शहरात राहतात आणि तुमचा इंडेक्स नंबर काय आहे। मी नाशिक शहरातलं प्रॉपर्टी टॅक्सचं उदाहरण घेणार आहे। त्याच्यामुळे मी गुगलवर सर्च करणार प्रॉपर्टी टॅक्स नाशिक। सर्च केल्यानंतर जी काही स्क्रीन समोर येते तिथे तुम्हाला पहिले विचारला जातो तो इंडेक्स नंबर। बऱ्याच ठिकाणी प्रॉपर्टी टॅक्सचं बिल हे घरपोचच दिलं जातं, त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी इंडेक्स नंबर बघू शकता। आता या स्क्रीनवर या बॉक्समध्ये तुमचा इंडेक्स नंबर टाकून सर्च करा। सर्च केल्यानंतर त्या इंडेक्स नंबरप्रमाणे तुमच्या नावानिशी जे बिल तुमच्याकडे आहे तेच बिल आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल। इथे तुम्ही करंट डिमांड या बॉक्समध्ये बघितले तर 6 महिन्याचे बिलं या ठिकाणी दिलेले असतात। बघायला गेलं तर हे प्रॉपर्टी टॅक्स हे कॅलेंडर इयर नाही तर आर्थिक वर्षानुसार म्हणजेच फायनान्शियल इयरनुसार जनरेट केले जाते। 1 एप्रिल टू 31 सप्टेंबर फर्स्ट 6 मंथ्स आणि 1 ऑक्टोबर टू 31 मार्च सेकंड 6 मंथ्स। या हिशोबाने खाली 2 बिलं दिलेली असतात आणि त्याची टोटल समोर दिलेली असते। आता या बिलामध्ये 1097 प्लस 1091 यानुसार 2188 इतका प्रॉपर्टी टॅक्स या बिलाचा भरावा लागणार आहे। खाली गेला तर बिल डेट ड्यू डेट दिलेली असते। आता 2188 रुपये यामध्ये डिस्काउंट कसा भेटतो ते बघा। अमाऊंट ऑन ड्यू डेट, जी काही तुमची बिल भरायची शेवटची तारीख असेल त्या तारखेला जर तुम्ही बिल पे केले तर 2188च्या ऐवजी तुम्हाला 2034 रुपये भरावे लागतील, म्हणजे एकूण 154 रुपयांचा डिस्काउंट तुम्हाला मिळतो। आणि तेच बिल जर तुम्ही ड्यू डेटच्या अगोदर भरलं आणि त्यातल्या त्यात ते जर ऑनलाईन पेमेंट करणार असाल तर ऑनलाईन पेमेंटचा सुद्धा इथे 48 रुपयांचा तुम्हाला फायदा भेटतो। एकूण 202 रुपयांचा डिस्काउंट या बिलावर आता मिळणार आहे। खाली सगळ्यात शेवटी तुम्हाला पे नाव असे बटन दिसेल, त्यावर क्लिक करा। आता इथे खाली तुमचं नाव दिसेल, इंडेक्स नंबर दिसेल। आता इथे खाली टर्म्स अँड कंडिशनचा बॉक्स दिलेला आहे, तो तुम्हाला क्लिक करायचा आहे। क्लिक केल्यानंतर पे नाव या बटनवर क्लिक करा। पुढे आता तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहे की तुम्हाला पेमेंट कसं करायचं आहे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI। योग्य तो पेमेंटचा ऑप्शन वापरून पेमेंटची सर्व प्रोसेस पूर्ण करा। पेमेंट सक्सेसफुल होईपर्यंत स्क्रीनवरून बॅक येऊ नका किंवा ही विंडो क्लोज करू नका। एकदा पेमेंट सक्सेसफुल झाले की बँकेतून पैसे कट झाल्याचा मेसेजही येईल आणि अशा प्रकारे तुमची ऑनलाईन पावतीसुद्धा जनरेट होईल। ही पावती तुम्ही प्रिंट करू शकता किंवा सेव्ह करू शकता, तसेच ती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला शेअरसुद्धा करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन प्रॉपर्टी टॅक्स भरू शकता विथ डिस्काउंट। थँक्यू।